नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMCA CETचा कंप्लीट सिलेबस पाहणार आहोत. त्यामध्ये किती सेक्शन असतात, प्रत्येक सेक्शनमध्ये किती टॉपिक्स असतात, कोणते कोणते टॉपिक्स असतात, या सर्व गोष्टींवरती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी आमची गॅरंटी आहे. चला तर आता डिटेलमध्ये पाहूयात कुठले कुठले टॉपिक्स असतात, अभ्यास कसा करायचा. तर फर्स्ट जे सेक्शन आहे ते म्हणजे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्सचं आहे. तर या सेक्शनमध्ये वेगवेगळे चॅप्टर्स टॉपिक्स आहेत. अल्जेब्रा, तर अल्जेब्रामध्ये वेगवेगळे टॉपिक्स वरती येतील, जसे की फंडामेंटल ऑपरेशन्स इन अल्जेब्रा, एक्सपान्शन, फॅक्टरायझेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन्स, इंडायसेस, लॉगॅरिथम्स, अरिथमेटिक, ज्योमेट्रिक, हार्मोनिक प्रोग्रेशन्स, बायनॉमियल थेरम, परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन, असे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. नेक्स्ट जर आपण पाहिलं कोऑर्डिनेटर ज्योमेट्री, याच्यामध्ये आपल्याला इंटरसेक्शन्स, इक्वेशन्स ऑफ अ लाईन, असे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. त्यासोबतच पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला असे वेगवेगळे टॉपिक्स आहेत. रोटेशन, स्केलिंग असे वेगवेगळे आपल्याला यामध्ये चॅप्टर्स पाहायला मिळतील. नेक्स्ट येतं टॉपिक, तो म्हणजे प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स. यामध्ये प्रोबॅबिलिटीच्या बेसिक कन्सेप्ट असतील, त्यासोबतच स्टॅटिस्टिक्सचे असतील, प्रोबॅबिलिटीमध्ये त्याची थेअरी येईल, ॲव्हरेजेस येतील, डिपेंडंट अँड इंडिपेंडंट इव्हेंट्स येतील, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन्स येईल, असे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. ओके. नेक्स्ट टॉपिक येतो तो म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन्स. याच्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर अँड देअर सोल्युशन्स, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स विथ कॉन्स्टंट कोइफिशियंट्स, होमोजिनियस लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स, असे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. नंतर येतं ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीमध्ये साधे सिंपल आयडेंटिटीज येतील, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स येतील, प्रॉपर्टीज ऑफ अ ट्रायंगल, सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल, हाईट अँड डिस्टन्स क्वेश्चन्स असतील. त्यासोबतच इन्व्हर्स फंक्शन वरती देखील काही क्वेश्चन्स असतील. नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे अरिथमॅटिक. आता अरिथमॅटिक मध्ये रेशिओ अँड प्रपोर्शन वरती असतील प्रॉब्लेम्स ऑन वर्क, टाइम, डिस्टन्स, पर्सेंटेज, एव्हरेज यावरती तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. नंतर आहे बेसिक सेट थेअरी अँड फंक्शन्स. याच्यामध्ये सेट, रिलेशन्स अँड मॅपिंग्स वरती तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळतील. नंतर येतं मेन्सुरेशन. यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ रेक्टँगल, पायथागोरस थेरम असतो, कोन, सिलेंडर यांचा सरफेस एरिया काढावा लागतो, व्हॉल्यूम काढावं लागतं. अशा टाईपचे वेगवेगळे क्वेश्चन्स आपल्याला दिले जातात मेन्सुरेशन मध्ये. आता सेकंड सेक्शन आहे ते म्हणजे लॉजिकल और ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग. याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग अरेंजमेंट वरती क्वेश्चन्स असतील, ब्लड रिलेशन वरती असतील, मॅपिंग अँड बेस्ट रूट्स वरती असतील, सर्क्युलर अरेंजमेंट्स, सेट्स बेस्ड ऑन ग्रुपिंग अँड पॅटर्न्स अँड सिलेक्शन अँड कंडिशनल स्टेटमेंट्स वरती. म्हणजे हे टॉपिक्स आहेत, हे चॅप्टर्स आहेत. यावरती तुम्हाला या सेक्शन मध्ये प्रश्न विचारले जातील. नेक्स्ट म्हणजे थर्ड सेक्शन आहे इंग्लिश कम्प्रेन्शन अँड वर्बल ॲबिलिटी, म्हणजे आपलं इंग्लिश ग्रामर. तर यामध्ये बेसिक इंग्लिश ग्रामर विचारलं जातं, ज्यामध्ये टेन्स वगैरे असतं, व्हॉइस असतं, स्पीच असतं. नेक्स्ट आहे कम्प्रेन्शन. यामध्ये एक आपल्याला पॅरेग्राफ दिला असतो, त्या पॅरेग्राफ वरती काही क्वेश्चन्स विचारले असतात. त्यानंतर सिनोनिम्स अँड अँटोनिम्स विचारले जातात. पॅराजंबल्स म्हणजे वेगवेगळे सेंटेन्स हे जंबल केले जातात आणि आपल्याला व्यवस्थित सिक्वेन्स लावायची असती. त्यानंतर वोकॅबलरी आपली चेक केली जाते. समरी रायटिंग, ऑर्डरिंग ऑफ सेंटेन्सेस हे पॅराजंबलचा एक टाईप येऊन जाईल. त्यानंतर एरर स्पॉटिंग, म्हणजे एखादं सेंटेन्स दिलं असतं, त्यामध्ये आपल्याला एरर फाइंड आउट करायचा असतो. मग तो एरर स्पेलिंगचा असतो किंवा ग्रॅमॅटिकल काही मिस्टेक्स असतात, असा कुठलाही एरर असतो तो आपल्याला फाइंड आउट करायचा असतो. ओके. आता नेक्स्ट आहे तो म्हणजे कम्प्युटर कॉन्सेप्ट. याचं एक सेपरेट सेक्शन आहे.
आता याच्यावरती कम्प्युटर बेसिकचं जे जे पण कम्प्युटरचं बेसिक असतं त्याचं आपल्याला विचारलं जातात त्यावरती क्वेश्चन्स. जसे की वेगवेगळे टॉपिक्स आहेत, चॅप्टर्स आहेत. ऑर्गनायझेशन ऑफ अ कम्प्युटर, सीपीयू, स्ट्रक्चर ऑफ इन्स्ट्रक्शन इन सीपीयू, इनपुट और आउटपुट डिव्हाइसेस, कम्प्युटर मेमरी, मेमरी ऑर्गनायझेशन, बॅकअप डिव्हाइसेस, या सगळ्या गोष्टी. नंतर आहे डेटा रिप्रेझेंटेशन. यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ कॅरेक्टर्स, इंटिजर्स अँड फ्रॅक्शन्स विचारलं जाईल. बायनरी अँड हेक्साडेसिमल रिप्रेझेंटेशन्स. त्यासोबतच बायनरी अरिथमॅटिकमध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, साइन अरिथमॅटिक अँड टूज कॉम्प्लिमेंट अरिथमॅटिक, फ्लोटिंग पॉइंट रिप्रेझेंटेशन ऑफ नंबर्स, नॉर्मलाइज फ्लोटिंग पॉइंट रिप्रेझेंटेशन, बुलियन अल्जेब्रा, ट्रूथ टेबल्स, वेन डायग्राम्स, असे वेगवेगळे टॉपिक्स असतील. ओके. नेक्स्ट आहे ते म्हणजे कम्प्युटर आर्किटेक्चर. यामध्ये कम्प्युटरचं आर्किटेक्चर विचारलं जातं, म्हणजे स्ट्रक्चर विचारलं जातं. त्यासोबतच प्रोसेसर अँड इनपुट डिव्हाइसेस मधलं कम्युनिकेशन, इंटरप्ट्स, अशा गोष्टी विचारल्या जातात. हे टॉपिक्स आहेत. त्यानंतर कम्प्युटर लँग्वेज. आता यामध्ये असेंब्ली लँग्वेज अँड हाय लेवल लँग्वेज हे काय असतं, कोणती असतं, कशी असतं, हे याच्यावरती आपल्याला डीप नॉलेज पाहिजे. त्यासोबतच कम्प्युटर प्रोग्रामिंग इन सी अँड ऑपरेटिंग सिस्टीम बेसिक्स, म्हणजे सी लँग्वेज एक कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ज्याला आपण सी लँग्वेज म्हणतो. त्यावरती थोडे बेसिक क्वेश्चन्स विचारले जातील. थोडं त्याचं बेसिक नॉलेज असायला हवं. त्यासोबतच ऑपरेटिंग सिस्टीमचं बेसिक नॉलेज पाहिजे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा सिलेबस आहे. आता हा सिलेबस आपल्याला एक्झाम पर्यंत कंप्लीट करायचा आहे. तर हा कसा करायचा? एवढा मोठा सिलेबस आहे, त्याचे नोट्स वगैरे कुठे भेटतील? तर तुमच्यासाठी आपण एक सोल्युशन काढलं आहे. ते म्हणजे तुमच्यासाठी MHMCA चा एक कम्प्लीट कोर्स काढला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल. त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण फक्त 5,000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवर नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आणि आता हा कोर्स जॉईन करायचा असेल तर प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा. तिथे तुम्हाला जी असा लोगो दिसेल, त्या लोगोवरती गेल्यावरती ते ॲप तुम्ही डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचा जो कोर्स आहे MCA CET असं सर्च करा. त्यानंतर MCA CETचा कोर्स दिसेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एनरोल करण्यासाठी कुठलेही डाउट्स येत असतील किंवा प्रॉब्लेम्स येत असतील तर मी स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स नक्की जॉईन करा. आमची गॅरंटी आहे की तुम्हाला एक्झाममध्ये 180+ मार्क्स नक्कीच पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेक्चर आता इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नाईस डे. बाय.